नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर श्रावणाचा प्रत्येक सोमवार हा मनाला एक वेगळी शांतता देऊन जातो. तर आज आहे श्रावण सोमवार. हा श्रावणातील दुसरा सोमवार आहे. म्हणून अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी महादेवांची पूजा करण्याचा योग आला आहे. मोठं काही नाही, पण फक्त मनापासून केलेली पूजा आणि भक्ती आणि महादेवाच्या चरणी ठेवलेली छोटीशी प्रार्थना. आजचा हा साधासा पण मनापासून केलेला श्रावण सोमवार तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला बघून घेऊया कसे झाली सुरुवात. तर सगळ्यात आधी सगळी देवाची भांडी घासून पुसून घेतलेली आहेत. घासून ठेवलेली होती ती स्वच्छ करून घेतली. घरातली बाकीची दुसरी कामं करून झालेली आहेत. त्यानंतर आज घरच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे. आपला श्रावण सोमवार आहे तर चला करून घेऊया आणि छान उंबऱ्याची पूजा करून घेऊया. म्हणजे छान वातावरण अगदी पॉझिटिव्ह निर्माण होईल त्याच्यासाठी. आणि खूप छान वाटतं असं केल्यानंतर. आणि रांगोळी वगैरे काढून घेणार आहे. तर आता इथे कुंकवाने स्वास्तिक वगैरे काढून घेत आहे मी इथे. त्यानंतर मग पुढची तयारी करून घेणार आहे. अशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे. घरातले कामं करत करत उशीर होतो. तर हे बघा छान अशी रांगोळी काढून घेतली आणि उंबऱ्यात हळदीचं लेपन झालं. कुंकवाने स्वास्तिक वगैरे काढून घेतला आणि छान अष्टलक्ष्मी म्हणजे रांगोळी काढून घेत आहे मी अष्टदल कमलची. आणि छान वाटते ती दारामध्ये काढल्यावर. तर अशा पद्धतीने छोटीशी का असेना आपल्या दारात रांगोळी आणि अशा पद्धतीने सुरुवात केली ना तर वातावरण अगदी छान आणि मनसुद्धा असं प्रसन्न होऊन जातं. उंबरठ्याचे लेपन झाल्यानंतर त्याची पूजा वगैरे करून घ्यावी. फुलं वगैरे ठेवले आणखीनच खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. अशा पद्धतीने जर सुरुवात झाली सकाळची. म्हटलं दुसरी कामं तर चालूच असतात, पण श्रावण महिन्यात मी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी कोणत्या पद्धतीने पूजा वगैरे करत असते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि म्हटलं तेच ज्या पद्धतीने मी सकाळी सकाळी माझी सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि मग शूट करायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने माझी सुरुवात होत असते. आणि हे झालेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही छान अशी रांगोळी आणि मोठ्या हळदीचं लेपन केल्यावर अगदी म्हणजे उठून दिसतं अगदी उंबरठा. लाकडीचा असेल तर अजूनच छान मोठा, पण माझा लाकडीचा नाही आहे. तरीसुद्धा आपण त्याच्यावर हळदीचं लेपन सणासुदी आणि अशा प्रसंगात केलं पाहिजे. तर हा पूजेचं ताट आहे. तर इथे पूजा वगैरे चौरंगावर मांडून घेतली. चौरंग ठेवून घेतला आहे. त्यानंतर तिथे तयारी करून घेतलेली आहे. आणि मग म्हटलं चला बाकीची तयारी झाली, पण आपली मातीची कुंडी असते ना ज्याच्यात झाडं वगैरे लावलेले असतात. दुसऱ्या कुंडीत जागा नव्हती म्हणून म्हटलं चला याच्यात आहे थोडीशी जागा, तर याच्यातच मी एक मातीचं शिवलिंग बनवून घेत आहे. तर अशा पद्धतीने जर पहिले आधी पूजा केली ना तर खूप चांगलं असतं असं म्हणतात. कारण आपण स्वतः शिवलिंग बनवायची आणि त्याची पूजा करायची. दुसऱ्या दिवशी तीच विसर्जित म्हणजे त्याच्यावर पाणी वगैरे टाकून ती आपल्या कुंडीमध्येच विसर्जित होत असते. तर तीच मातीची शिवलिंग बनवून घेतली. अशा पद्धतीने शिवलिंगची पूजा केल्यावर खूप चांगलं असतं, अजून त्याचं खूप फळ भेटतं. तर मातीची शिवलिंग बनवून घेतलेली आहे. कुंडीमध्येच माती असेल तर त्याच्यात बनवून घ्यायची. नंतर तिची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहेत. म्हणजे जशी नॉर्मल आपण करत असतो. दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे, पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे, त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे टाकून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने अभिषेक केल्यावर बेलाचं पान आणि फुलं चढवायचे आहेत. आणि बस सिंपल अशी पूजा मी इथे करून घेतलेली आहे. नमस्कार करायचा आहे. तर नैवेद्य वगैरे साखरेचा दीप धूप दाखवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे कुंडीमध्ये मातीची शिवलिंग वगैरे बनवून घेतली आणि त्याची स्थापना करून घेतली आणि त्याची पूजा करून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी करत असते. तर या कुंडीत जागा होती म्हणून केलेली आहे. तुमच्याजवळ अजून दुसरी कोणती असेल तर छान मोठी असेल तर छानच अजून. तर अशा पद्धतीने पूजा करावी असं म्हटलं जातं. तर झालेली आहे. आणि आज शिवामूठ आहे तिळीचं मी थोडंसं इथे मूठ म्हणजे टाकून घेतलेले आहे शिवामूठ म्हणून.
तर अशा पद्धतीने पूजा झालेली आहे आणि मनाला खूप छान आणि प्रसन्न असं वाटलेलं आहे. अशा पद्धतीने पूजा केल्यावर अगदी मन प्रसन्न होऊन जातं आणि छान वाटलं. अगदी एवढीशी आपण जी बनवतो ना, तर अगदी मन प्रसन्न होऊन जातं अशा पद्धतीने शिवलिंग बनवल्यावर. तर दीपधूप दाखवून दिलेला आहे, ओवाळून घेतलेला आहे आणि आरती तर मी घरातसुद्धा पूजा करून घेणार आहे. पण इथे बाहेर कुंडीमध्ये म्हटलं सगळ्यात आधी ते शिवलिंग बनवून आपण तिची स्थापना करून घेऊया. तर ह्याच्यात आपली म्हणजे आपण स्वतःहून बनवलेली शिवलिंग असते तिच्यात केलेली, तर ते खूप छान असतं बनवलेलं. तुम्ही कोणत्या पद्धतीने पूजा करता ते सुद्धा मला नक्की सांगा कमेंटमध्ये. श्रावण महिन्यात महादेवांची पूजा करताना मनात अगदी श्रद्धा आणि भक्तीचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आपल्याला वाटत असतं. तर छान इथे आता घरामध्ये चौरंग मांडून घेतला, स्वस्तिक काढून घेतली, कपडा टाकून घेतलेला आहे व्हाईट कलरचा छानपैकी आसन. आणि त्यानंतर त्याच्यावर सगळ्यात आधी गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे करून घेत आहे मी. तर आपण कोणतीही पूजा करताना एक तर सुपारीच्या याच्यामध्ये किंवा मग आपले देवाऱ्यातले गणपती बाप्पा असतील त्यांची स्थापना करून आपण त्यांची सुरुवात करत असतो. गणपती बाप्पाच्या याच्याने पूजेने तर सुरुवात होत असते कोणत्याही पूजेची. तर ते करून घेत आहे मी. अभिषेक करून घेतलेला आहे. गणपती बाप्पांचा मंत्र म्हणून घ्यायचा आहे. आपल्याला जे अथर्वशीर्ष येत असेल तर ते म्हणू शकता आणि इथे ओम गण गणपताय नमः म्हणायचं असतं. अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर फुलं वगैरे वाहून घेतले, अक्षता, हळदी, कुंकू या पद्धतीने आपण सगळं चढवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे शिवलिंग घेतले होते देवाऱ्यातलेच त्याचेच मी अभिषेक करून घेत आहे इथे. तर आधी दुधाने आणि त्यानंतर इथे पाण्याने अशा पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे. कोणी कुंकवाच्या पाण्यानेही करतं, हळदीच्या अशा पद्धतीने करत असतं आणि घरच्या घरी छोट्या पद्धतीमध्ये रुद्राभिषेक करून घ्यायचा. तर घरच्या घरी काही ते आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात जे सगळे दिलेले आहे स्तोत्र ते म्हणून घ्यायचे आहे. रुद्राभिषेक म्हणजे महादेवाला जल अर्पण करून मंत्रोच्चार आणि भक्तिभावाने केलेली पूजा जी असते त्याला रुद्राभिषेक असं म्हटलं झालं. प्रत्येक घरच्या परंपरा आणि पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या घरच्या परंपरेनुसार साध्या पद्धतीनेही आपण देवपूजे महादेवांची पूजा करू शकतो. जे तुम्हाला ज्या पद्धतीने येत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मुख्य म्हणजे मनापासून केलेली भक्ती ही कोणत्याही देवांना आणि प्रिय असते. आणि महादेव तर त्यातल्या त्यात सदाशिव सांब भोळे असं म्हटलं जातं महादेवांना. त्यांना फक्त तुम्ही किती काय चढवता याच्याशी नाही, तुम्ही किती भक्तिभावाने पूजा करतायत ना हे महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने इथे पूजा करून घेतली आहे, अभिषेक करून घेतलेला आहे. तर याच्यासाठी जे शिवअष्टकम आहेत ते सगळं आपल्याला इथे म्हणून घ्यायचं आहे. इथे गळती ठेवायची आहे आणि नंतर अभिषेक होत राहतो आणि आपण सगळे जे स्तोत्र आहेत जे म्हणायचं आहे रुद्र अभिषेकमध्ये जे म्हटलं जातं सगळं महादेवांचं 108 वेळा मंत्र, 16 वेळा शिवस्तुती म्हणून घ्यायची आहे. आणि त्यानंतर कालभैरव अष्टक वगैरे हे सगळं करून घ्यायचं आहे. तर त्या सगळ्या प्रार्थना तुम्हाला म्हणून घ्यायच्या आहेत. तुम्ही कोणत्या पद्धतीने पूजा करता तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर अगदी साध्या पद्धतीने इथे पूजा करून घेतलेली आहे. चौरंगावर सगळं मांडून घेतलं थोडंसं आणि त्यात मी पूजा करून घेतलेली आहे. बेलाचे पान, फुलं, गोकर्णीची फुलंही आज झाडाला निघाली होती ते सुद्धा चढवून घेतलेलं आहे. महादेवांना खूप प्रिय आहे ते शंखपुष्पीचं फूल ते चढवून घेतलेलं आहे. आणि शिवामूठ इथे तीळ होती तर ती मी चढवून घेत आहे. तर तिळीची शिवामूठ होती ती सुद्धा चढवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आणि आपल्याला मनातल्या मनात म्हणायचं आहे, प्रार्थना करायची आहे. आपल्या साध्या शब्दांमध्ये जरी आपण म्हटलं ना तरीही चालत असतं. ह्या दिवसात छानपैकी मृत्युंजय मंत्र, त्यानंतर शिवनामावली अशा पद्धतीने जे मंत्र वगैरे सगळं असतं ना ते छान जप करावे आणि छान अगदी
मनापासून केलेलं हाक आहे ना नेहमी महादेव ऐकत असतात. श्रावण महिना अख्खा महादेवाची सेवा आणि सगळे सणवार आपले छान सुरू होत असतात. वातावरणात अगदी प्रसन्नता असते आणि पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली असते. पूर्ण श्रावण महिन्यामध्ये खूप छान भक्तिभाव, सगळीकडे भक्तिभावाने पूजा केली जाते. घरोघर पूजा होत असते, म्हणून वातावरण अजूनच छान असं पवित्र होत असतं. तर अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घेतलेली आहे. छानपैकी गळती ठेवून तुम्ही सुद्धा रुद्राभिषेक करून घ्या. ते काय मी शेअर केलेलं नाही आहे, कारण खूप टाईम लागतो त्याला. म्हटलं अगदी सिंपल पद्धतीने अगदी मंत्र वगैरे म्हणत अभिषेक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर आरती वगैरे मी इथे करून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी इथे महादेवांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर अशा साध्या पद्धतीने घरच्या घरी करत असते. मंदिरातही जावं, संध्याकाळी मी जाणार आहे मंदिरामध्ये. मंदिरात जाऊन आपल्याला काही असं शांततेत पूजा वगैरे करायला नाही भेटत, म्हणून जी काही पूजा करायची आहे, मंत्र वगैरे म्हणायचे आहेत, अभिषेक चांगल्या पद्धतीने करायचा आहे, तो घरच्या घरी करून घ्यावा आणि नंतर मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं. तिथे सुद्धा तुम्ही महादेवांना पाणीचं वगैरे म्हणजे अभिषेक करू शकता आणि छोटीशी पूजा महादेवांना बेलपत्र वाहनं वगैरे ह्या बाकीच्या थोडंफार जी पूजा आपण करतो मंदिरात जाऊन ती करून घ्यावी, कारण खूप अशी गर्दी असते मंदिरामध्ये. तर अशा पद्धतीने सगळी पूजा माझी करून झालेली आहे आणि वातावरण अगदी छान प्रसन्न झालेलं आहे आणि खूप छान वाटत आहे. तर अशा पद्धतीने पूजा झालेली आहे. त्यानंतर मधला भाग म्हटलं आता काही आहे नाही, म्हणून मग म्हटलं नंतर तुमच्यासोबत शेअर करूया, पण नंतर काही टाईमच नाही भेटला. संध्याकाळी थोडंसं मार्केटला जावं लागलं आणि त्यामुळे मग अर्जंट काम होतं काही निघालेलं घरातलं, तर त्याच्यासाठी बाहेर गेलो. त्यानंतर मंदिरातही त्याच साईडला गेलो, दर्शन वगैरे घेतलं. मंदिरात काही शूट वगैरे केलं नाही, खूप गर्दी होती संध्याकाळपर्यंत. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अगदी मस्त असं महादेवांचं मनापासून केलेली पूजा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अगदी मनाला असं समाधान वाटतं. दिवसभराची पूजा आणि बाकीचं सगळं आटोपल्यावर घरी आल्यावर छानपैकी राजमा बनवून घेत आहे मी इथे. नैवेद्यासाठी भाजी आणि स्वयंपाक संध्याकाळचा हा आहे की राजमा बनवून घेत आहे. छानपैकी त्याच्यासाठी टोमॅटो, अद्रक, लसूण ह्याची पेस्ट बनवून घेतली आणि आता थोडी हिरवी मिरची आणि कांदा वगैरे याची पेस्ट बनवून घेत आहे आणि छान राजमा मसाला इथे बनवून घेणार आहे. खूप टेस्टी झाला होता. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा. राजमा भिजत घातलेला होता आणि तो शिजवून घेतलेला आहे. शिजवताना त्याच्यात तेजपान वगैरे टाकून घेतलेला आहे. लाल मिरच्या टाकून घेत आहे. इथे तेल टाकून घेतलं. तेलात 1 चमचा चण्याचं पीठ टाकलं, मिक्स केलं आणि जो मसाला वाटून घेतला होता ना आपण कांद्याचा आणि हिरव्या मिरचीचा, तो टाकून घेतला आधी. त्यानंतर त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण कच्चंच वाटण बनवून घेतलं होतं. थोडा वेळ परतून घेतला, छान झाला की त्यानंतर जो टोमॅटो, अद्रक आणि लसूण याची पेस्ट बनवली होती ती टाकून घ्यायची. सगळे मसाले काढून घेतलेले होते. लाल मिरची पावडर, हळद, धणा पावडर, गरम मसाला आणि राजमा मसाला टाकला तरीही चालणार आहे. थोडीशी नंतर शेवटी आपल्याला आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे. तर आधी धना पावडर, लाल मिरची पावडर, हळद या पद्धतीने मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि हे बघा थोडासा राजमा मसाला आणि आमचूर पावडर मी वरून टाकत आहे. खूप टेस्टी अशी राजमा मसाला झालेला होता इथे खाण्यासाठी. अगदी मस्त राईससोबत तुम्ही नक्की ट्राय करू शकता. पराठ्यासोबत खूप छान लागतो खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने राजमा बनवून घेतलेला आहे मी इथे आणि त्याच्यानंतर राईस बनवून घेतले होते, चपाती. अशा पद्धतीने स्वयंपाक माझा झालेला होता आणि नैवेद्यही दाखवून घेणार आहे मी त्यानंतर. तर असा होता आजचा हा माझा श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. अगदी साधा आणि घरगुती आणि मनापासून केलेला. तुम्हालाही आजचा हा छोटासा भक्तिमय व्लॉग आवडला असेल तर अशी आशा करते की व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ओम नमः शिवाय नक्की लिहा.
कमेंटमध्ये. आणि आपल्या अनुराधा ब्लॉगला परिवाराला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.